सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब उद्या सोलापुरात येत आहेत। शिवसैनिकांमध्येच नव्हे तर संपूर्ण सोलापुरातील सर्व बहिणींमध्ये एक आनंदाचं वातावरण या ठिकाणी आहे आणि आम्ही अतिशय जल्लोषात त्यांचं स्वागत करण्यासाठी सज्ज झालेलो आहोत। खरं तर महाराष्ट्राचे राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी आम्हासारख्या सर्वांनाच एक लाडक्या बहिणींमुळं एक चांगला आशीर्वाद आणि या नवरात्रामध्ये या अगोदर 3 ते 4 वेळा दौरा पुढे गेला होता, काही ना काहीतरी टेक्निकल कारणामुळं, काही ना काहीतरी गोष्टीमुळं, परंतु नवरात्रीमध्ये येत आहेत आणि त्या देवी अंबा जगदंबेचरणी मी प्रार्थना करतो की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री या बहिणींच्या आशीर्वादाने पुढे देखील पुढच्या 5 वर्षासाठी देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबच राहतील आणि यासाठी आम्ही सिद्धरामेश्वर चरणी आणि आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करणार आहोत की ज्या पद्धतीनं त्यांनी टीका केली आहे यातून त्यांचा किती बालिशपणा आहे हा समोर येतो। आपण खासदार झाला आहात आणि जर एका बहिणींना त्यांच्या खात्यावरती 1,500 रुपये मिळत आहेत, त्यांचा परिवार आज सुखी आहे, अनेक महिला ह्या मुख्यमंत्री साहेबांना आशीर्वाद देत आहेत। या ठिकाणी जर तुम्ही एक खासदार म्हणून जर म्हणत असताल की ते लाच दिली आहे, तर जेव्हा तुमचे प्रिय राहुल गांधी ज्यावेळेस खटाखट ही भाषा बोलत होते तेव्हा ती लाच नव्हती का? आणि तुम्हाला लाच हा शब्द का आठवला? यामागचं कारण असं आहे की तुम्ही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्या आहात आणि या सख्या मुख्यमंत्र्यांच्या सख्या बहिणींना पैसे मिळतात आणि तुमच्यासारखी सावत्र बहिणीच्या पोटात कुठंतरी पोटसूळ उठतं आहे। कारण सावत्र बहीण ही तुम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्मलात असं मी का म्हणतो, तर लाचेच्या पैशातूनच तुमची आजपर्यंतचं जीवन जगलं असताल। तुमची ही जी काय लॅविश लाईफ आहे ही सगळी तुमच्या लाचेच्या पैशात नाही। तुमचे वडील ज्यावेळेस मंत्री होते तेव्हा लाच स्वीकारूनच तुम्हाला मोठं केलं असल्यामुळं तुमच्या तोंडून ते बोलणं साहजिक आहे। त्यामुळं आम्ही शिवसैनिक म्हणून आणि बहिणींचे एक भाऊ म्हणून असल्या सावत्र बहिणींकडे आम्ही अजिबात लक्ष देत। माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।